नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरण 52% भरलं. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 11 इंचांवर. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली. उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पूरस्थिती, आषाढी वारी याचा विचार करून SIRला मुदतवाढ द्या. SIRमधील त्रुटी दूर करा. काँग्रेसची मागणी. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं निवेदन. माहिती अधिकार नियम 2026च्या नियम स्थगितीची सरकारकडून घोषणा. मात्र नव्या नियमांची अंमलबजावणी सुरूच. संभ्रम दूर करण्याची माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मागणी. अंगाला चिखल फासत मनसैनिकांनी इचलकरंजी महापालिकेसमोर केली निदर्शनं. शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे वेधलं लक्ष. आणि आज पहाटे श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पार पडला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 पर्यंतच्या 24 तासांमध्ये सरासरी 47.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 11 इंच इतकी होती. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेलेत. दरम्यान आज पावसाचा जोर ओसरल्यामुळं जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओढे नालेही ओसंडून वाहू लागलेत. जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये 47.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 70.3 मिलीमीटर पाऊस चंदगड तालुक्यात झाला आहे, तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 17.7 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे 4 राज्यमार्ग, 7 प्रमुख जिल्हा मार्ग, 14 ग्रामीण मार्ग आणि 8 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 33 मार्ग बाधित झाले असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. काही काळ सूर्यदर्शनही झालं. पंचगंगा नदीचं पाणी शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावरील माजी आमदार संजयसिंह गायकवाड पुतळ्यापर्यंत आलंय. आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 35 फूट 11 इंच इतकी होती. प्रशासनाकडून बंधारा परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. पावसानं उघडीप दिल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान आज दुपारच्या सुमाराला गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरील परखंदळे मेंगनवाडी गावाजवळ झाड उन्मळून पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करू असं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर लढा तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. आयुष्यभर ज्यांनी समाज घडवण्यासाठी योगदान दिलं त्यांनाच आज वृद्धापकाळातील सुरक्षेसाठी हात पसरण्याची वेळ सरकारनं आणली आहे, अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात आणि चिखलात उभं राहून शिक्षकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देत शिक्षकांचं मनोधैर्य वाढवलं. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी येत शिक्षकांचं म्हणणं ऐकून घेत लवकरच संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करू असं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर लढा तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अखेर आज मंगळवारी दुपारनंतर काहीसा ओसरला. सलग कोसळणाऱ्या पावसामुळं धबधबे प्रवाहित झाले असून दुथडी भरून वाहणाऱ्या नदी नाल्यांमुळं संपूर्ण परिसर जलमय झालाय. पावसानं दडी मारल्यानं संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अखेर जुलै उजाडताच पावसानं दमदार सुरुवात केली. मुसळधार पावसामुळं राधानगरी, दूधगंगा, तुळशी आणि धामणी या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी तसंच पुढील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनं आशादायक चित्र निर्माण झालंय. मात्र आज दुपारनंतर तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यानं जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणात सुमारे 52.33%, तुळशी धरणात 50.27%, दूधगंगा धरणात 22.77%, तर धामणी धरणात 33.57% उपयुक्त जलसाठ्याची नोंद झाली आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानं ग्रामीण आणि शहरी जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले. पर्यटन स्थळांवरही निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. राज्यात गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी दरडी, झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. पावसामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच बुधवारपासून राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागलेत. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडंही पडली आहेत. पावसामुळं वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होतीये. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असून नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. दिवसभरात 3 फुटांनी पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वेदगंगा नदीवरील कुर्णी बंधारा पाण्याखाली गेल्यानं देवगड निपाणी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होऊन नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. मुरगुड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली असून येत्या काही दिवसांमध्ये तलाव पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवस पावसाचा जोर कमी असला तरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ कायम आहे. वेदगंगा नदीवरील कुर्णी बंधारा पाण्याखाली गेल्यानं देवगड निपाणी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच मुरगुड वाघापूर मार्गावर 3.5 ते 4 फूट पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कृष्णा नदीच्या पुराचं पाणी आज मंगळवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला श्री दत्त महाराजांच्या चरण कमलांवरून मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडलं आणि यंदाच्या पावसाळ्यातील पहिला चढता दक्षिण द्वार सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड नामघोषानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमून गेलं. श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचं पाणी मंदिरात प्रवेश करतं. पुराचं पाणी श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून पुढं प्रवाहित होतं. या पवित्र आणि दुर्मिळ क्षणालाच दक्षिण द्वार सोहळा असं म्हटलं जातं. हा सोहळा दत्तभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आध्यात्मिक आनंद देणारा मानला जातो. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वेगानं वाढतीये. सोमवारी कृष्णा नदीचं पाणी श्री दत्त मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांना चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याचे वेध लागले होते. अखेर आज मंगळवारी पहाटे हा बहुप्रतीक्षित क्षण आला. पुराच्या पाण्यानं श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करताच मंदिर परिसरात दिगंबरा दिगंबराचा अखंड गजर सुरू झाला. हा सोहळा पार पडताच पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना महापूर आलेला आहे.
या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळं कृष्णा नदी, पंचगंगा नदी दुथडी भरून आणि पात्राबाहेर आता पडलेल्या आहेत. त्यामुळे आज श्री क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की श्री क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी मंदिरामध्ये पाणी आलेलं आहे आणि जो या पर्वामधला किंवा या मोसमामधला जो आपला दक्षिण द्वार सोहळा असतो तो दक्षिण द्वार सोहळा या ठिकाणी झालेला आहे. दक्षिण द्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता झाल्यामुळे या ठिकाणी असंख्य भाविकांनी या महापर्वाचा किंवा या पर्वणीचा जो स्नानाचा लाभ असतो तो भाविकांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता सध्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी तुम्ही पाहताय की पाणी पूर्ण मंदिरामध्ये आलेलं आहे. पाण्याची पातळी पण आणखीन वाढत आहे. आता सध्या या ठिकाणी प्रशासनानं असेल या नदीपात्रामध्ये किंवा पाण्यात भाविकांना उतरू नये असं आवाहन केलेलं आहे आणि दत्त देवस्थान प्रशासनाने भाविकांना पाण्यामध्ये उतरू नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. याच न्यूजसाठी शिरोळहून सतीश पाटील. राज्य सरकारनं 12 जूनला महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 जाहीर केले. या जाचक नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आणि राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नियमांना विरोध केल्यानंतर हे नियम स्थगित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र आता माहिती अधिकाराचा अर्ज सादर करताना या नव्या नियमानुसार शुल्क तसंच ओळखीचा पुरावा मागितला जात असल्यामुळं या नियमांच्या स्थगितीबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 12 जूनला महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 जाहीर केले. यामध्ये माहिती कशासाठी हवी आहे याचं कारण द्यावं लागेल. माहिती अधिकाराच्या अर्जासोबत 10 रुपयांऐवजी 30 रुपये शुल्क द्यावं लागेल. A4 आकारातील प्रतींचं शुल्क 2 रुपयांऐवजी 5 रुपये द्यावं लागेल. अर्जासोबत नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल. एका अर्जात फक्त एकच विषय आणि साधारण 150 शब्दांमध्येच मांडता येईल अशा जाचक नियमांचा समावेश होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या नियमांविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या नियमांविरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारनं या नव्या नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थगितीची घोषणा होऊन सुद्धा आता माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करताना वाढीव 30 रुपये शुल्काची मागणी करण्यात येत असून अर्जदाराकडे नागरिकत्वाचा पुरावा सुद्धा मागितला जातोय. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त करत नियमांना खरंच स्थगिती देण्यात आली आहे का अशी विचारणा सुरू केली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अशा प्रकारचा संभ्रम राहिल्यास नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनानं या संदर्भात तातडीनं अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची गरज व्यक्त होतीये. कार्यकर्त्यांच्या मते शासनासमोर सध्या 2च पर्याय आहेत. एकतर नियम स्थगित केल्याची विधिवत अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी किंवा स्थगितीची कोणतीही अधिसूचना जारी झाली नसल्यास नियम अद्याप लागू असल्याचं स्पष्टपणे जाहीर करावं. दरम्यान प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी माहिती अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माहितीचा अधिकार अधिक सक्षम करण्यासाठी आपण अण्णा हजारे यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माहितीचा अधिकार 2002 मध्ये खऱ्या अर्थानं अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे उदयास आला आणि तोच कायदा 2005 साली संपूर्ण या देशामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार लागू झाला. सरकारमध्ये पारदर्शकता असावी आणि जनतेला संपूर्ण माहिती मिळावी यासाठी कायदा निर्माण झाला. या कायद्याचा प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान हे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचं झालं आणि त्यांना जे काही खुलेआम लूटमार करता येत होती ती त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण आलं आणि जनतेला हे सरकार काय करते याची माहिती मिळू लागली. यामध्ये साहजिकच काही लोकांनी माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु काही माहिती अधिकारमध्ये मिळालेल्या माहितीनुसार अनेक कंत्राटदार किंवा जो जनतेचा पैसा आहे तो वारेमाप जो खर्च केला जात होता, फ्रॉड केला जात होता, खोटी माहिती जी लपवून ठेवत होती ती सगळी संपूर्ण यायला आली. आता याचा त्रास ह्या सरकारला म्हणजे केंद्र सरकार असो राज्य सरकारला होत आहे. त्यामुळे ह्या सरकारनं आता ठरवलं की हा कायदा हळूहळू कसा नामनिष्ठ होईल, कसा बंद करता येईल याच्यासाठी व्यूहरचना चालू आहे. यामध्ये काही प्रमाणात यामध्ये फीची आकारणी जास्त करायची, ठराविक शब्दातच माहिती मागायची, ती माहिती प्रश्नांकित नसावी, अशा अनेक अटी घालून हा माहिती अधिकार संपवण्याचा एक षडयंत्र
या सरकारनं किंबहुना लोकप्रतिनिधी सुरू केलेला आहे. परवाच माननीय अण्णा हजारे यांनी उपोषणला बसणार म्हटल्यानंतर हे आंदोलन त्यांनी थांबवावं यासाठी तोंडी आश्वासन दिलेलं आहे, लेखी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. म्हणजेच या सरकारची भूमिका ही वाईट दृष्ट हेतूची आहे हे यावरून दिसून येते. परंतु अण्णा हजारेंच्या बरोबर अनेक या देशातील या राज्यातील अनेक RTI कार्यकर्ते हे अण्णा हजारेंच्या पाठीशी उभा राहतील आणि हा कायदा सक्षम कसा बनेल, RTI कायदा कसा सक्षम बनेल यासाठी आम्ही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत यासाठी प्रयत्न करणार आहोत. माहिती अधिकार नियमांबाबत सुरू असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शासन कोणती भूमिका घेतं याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय. सध्या सगळीकडे निर्माण झालेली पूरस्थिती, आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येनं जाणारे वारकरी याचा विचार करून SIR प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, तसंच या प्रक्रियेतील त्रुटी तातडीनं दूर कराव्यात अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 33,55,224 इतके मतदार आहेत. त्यापैकी 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार केवळ 53,941 मतदारांची पडताळणी झाली आहे, तर 5,32,703 मतदार अद्याप पडताळणी प्रक्रियेपासून लांब आहेत. एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये ही काँग्रेसची भूमिका आहे, असं शिष्टमंडळानं प्रशासनासमोर स्पष्ट केलं. EF फॉर्म भरण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असून ती तातडीनं वाढवावी. या कामासाठी BLOंना पूर्णवेळ नियुक्त करावं. प्रत्येक तालुक्यात पुनर्प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्यता केंद्र सुरू करावं, अशा मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं. सर्व BLOंना अधिकृत फोटो ओळखपत्र तातडीनं द्यावेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांमध्ये SIR सहाय्यता केंद्र सुरू करावं. नागरिकांसाठी व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्यात. SIR प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत, यामुळे लोकांना अडचण निर्माण होती. ही प्रक्रिया सुरळीत झाली नाही तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील अशी भीती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी व्यक्त केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. प्रशासनानं घाई गडबडीत प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी प्रत्येक पात्र मतदाराचं नाव सुरक्षित राहील याला प्राधान्य द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय या कालावधीत वारकरी मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होतात, त्यांची नोंदणी कशी होणार? मुळात या मोहिमेची व्यापक आणि मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली नाही. शिवाय ही प्रक्रिया पूर्ण करताना मतदारांना संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं जातं, हे चुकीचं आहे. 10 वेळा पुरावे का मागतायत, असे सवाल लाटकर यांनी उपस्थित केले. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR ज्या पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं सरकारनं आणि निवडणूक आयोगानं हे काम करायला पाहिजे होतं, एखाद्या छोट्या छोट्या योजनेची जाहिरात ही पेट्रोल पंप, ST, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी हे सरकार करतं आणि हे एवढं मोठं काम, घटनात्मक अधिकाराचं काम नागरिकांचं, की माझं मतदान सुरक्षित करण्याकरता मी काय करायला पाहिजे याची जनजागृती नाही, जाहिरात नाही. याच्या मागचं षडयंत्र काय आहे म्हणून आम्ही आज आमच्या शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निवेदन घेऊन आलो आहे. यातल्या त्रुटी प्रशासनाच्या समोर आणल्यात. हा घटनात्मक अधिकार आहे आणि माझी नागरिकांना विनंती आहे, तुम्ही मागच्या वेळेला आता करंट कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी, शहर लोकांनी महापालिकेला मतदान केलं, शेवटचं ग्रामीण भागातल्या लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला केलं, पण आता सगळ्या मतदार याद्या ब्लँक आहेत, कोऱ्या आहेत. कुणाचंही नाव मतदार यादीत नाही आहे. मॅपिंग झालं म्हणजे मतदार यादीत नाव आलेलं नाही. आत्ता जो BLO आपल्याकडे येणार, त्याच्याकडे जो नाव भरणार आणि ते नीट माहिती देणार,
त्यानंतरच तुमचं नाव यादीत येणार आहे. वेदवती मोहिते यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेचं काम पूर्ण क्षमतेनं होणार नसल्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, अमर समर्थ, प्रशांत खेडकर, सचिन चौगुले, सचिन शेंडे, रोहित कवाळे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, अजित पवार धामोडकर, संपतराव चव्हाण पाटील, पुष्कराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, संतोष जरग, सचिन बिरांजे, मोहसिन मुल्ला आदी उपस्थित होते. पन्हाळा आणि ज्योतिबाच्या पायथ्याशी असलेला मालेगावचा तलाव सुमारे 21 एकर परिसरात विस्तारलाय. यंदाच्या उन्हाळ्यात तळ गाठलेला हा तलाव आज पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. उन्हाळ्यात पाणी पूर्णपणे कमी झाल्यामुळं गावात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं आता मात्र गावच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कागल तालुक्यातील अनुर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि नूतनीकृत वाचनालयाचं खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कांबळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मोबाईलचा अभ्यासाव्यतिरिक्त होणारा अतिवापर टाळून विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेत शिक्षणाच्या माध्यमातून ध्येय गाठावं असं आवाहन केलं. अध्यक्षीय भाषणात प्रभाकर कांबळे यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. नितीन कांबळे, गौतमी कांबळे, प्रसाद गोरसे, सुधीर परमेश्वर आणि भिकाजी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, उपसरपंच विजय खोत, वाचनालयाचे उपाध्यक्ष विलास कांबळे, रवी सावडकर, नितीन कांबळे, गौतमी कांबळे, प्रसाद गोरसे, सुधीर परमेश्वर, भिकाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण 38 दहशतवाद्यांची फाशी कायम. गुजरात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. नवी मुंबईत बेदकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवलं, भीषण अपघातात 2 ठार. तुकाराम मुंडेंची गोरस भांडारावरील कारवाई बेकायदेशीर, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे न्यायालयाचे निर्देश. राज्यात बाईक टॅक्सी परवान्यासाठी आता महाराष्ट्राचे डोमेसाईल अनिवार्य. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा रेट. विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप. भाजप आमदारांनीही दिला दुजोरा. तळोजात भरधाव इलेक्ट्रिक कार दुकानात घुसली, 3 मृत्यू, 8 जण जखमी. इचलकरंजी शहर आणि परिसरात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आक्रमक झाली आहे. अत्याचाराच्या घटनांना आळा घालावा तसंच आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय देण्याची मागणी करत भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन सादर केलं. इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या गंभीर घटनांची दखल घेत भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आक्रमक झाली असून अत्याचाराच्या घटनांना आळा घालावा, आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी महिला पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांची भेट घेतली. यावेळी अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, पीडित मुली आणि महिलांना त्वरित न्याय मिळावा, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनानं अधिक दक्षता घ्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचं भाजप महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर यांनी सांगितलं.
इचलकरंजी शहरामध्ये जे लव जिहादच्या केसेस होत आहेत, महिला आणि लहान अल्पवयीन मुलींच्यावर जे अत्याचार झाले, त्यांच्यावर बलात्कार झालेले आहेत, अशा ह्या ज्या तातडीनं ज्या 3-4 केसेस पाठोपाठ झाल्या आहेत आणि काल एका अल्पवयीन मुलीवर जो सामूहिक अत्याचाराचा प्रकार झाला, यावेळी भाजपच्या सरचिटणीस अश्विनी कोबडगे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीची सत्ता आहे. या सत्तारूढ आघाडी अंतर्गत समझोत्यानुसार उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानं संदीप पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद शिंदे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळं सरपंच मधुकर चव्हाण यांनी अरविंद शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सभागृहातील अरविंद शिंदे हे 10वे उपसरपंच ठरलेत. निवडीनंतर सरपंच मधुकर चव्हाण यांच्यासह सदस्यांनी नूतन उपसरपंच अरविंद शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते उपसरपंच संदीप पाटील यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. निवडीनंतर उपसरपंच शिंदे यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सदस्य तुषार पाटील, राहुल मोळे, श्रीधर कदम, विराग करी, सदस्या सुनीता चव्हाण, वैजयंती यादव, अनुराधा वाईंगडे, सारिका माने, नीता हवळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, शिवानी पाटील, शांताबाई हिरवे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गावडे यांच्यासह महेश जाधव, कीर्ती मसुटे, नारायण मन्नाडे, राजू यादव, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, भाऊ चौगुले, शामराव यादव, गुरुदेव माने, दिनकर पवार, मनोज माने, सूरज पाटील, मधुकर रंगराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विनायक हावळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईनच्या नियोजन शून्य कामांमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंगाला चिखल लावून निदर्शनं करत प्रशासनाचा निषेध केला. इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस वितरण पाईपलाईनच्या कामांमुळं अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. रस्ते खोदल्यामुळं रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून पावसामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. अशा रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर माती आणि चिखल लावून निदर्शनं करत प्रशासनाचा निषेध केला. विकास कामांना आमचा कोणताही विरोध नसून भुयारी गटार आणि भूमिगत गॅस पाईपलाईन ही कामं शहरासाठी आवश्यक आहेत. मात्र नियोजन शून्य कामामुळं नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आंदोलनानंतर मनसेच्या शिष्टमंडळानं महापौर उदय धातुंडे यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. महापौरांनी निवेदन स्वीकारत रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती, कामांचे योग्य नियोजन आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलं. या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष वैभव भोसले, मनोहर जोशी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागासह शासनाच्या विविध विभागांकडून उपक्रम राबवण्यात यावेत अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेनं केली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. 1 ऑगस्ट हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. यावर्षी त्यांची 106वी जयंती आहे.
अन्य महापुरुषांप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयांकडून प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात नसल्याबद्दल लहुजी संघर्ष सेनेनं खंत व्यक्त केली आहे. यावर्षी सामाजिक न्याय विभागासह शासनाच्या सर्व विभागांकडून नवबौद्ध वसतिगृह, शासकीय निवासी शाळांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवावेत अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेनं केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष अमर तडाखे, सुरेश बहिलम, महेश चौगुले, रोहित चौधरी, किरण मोरे, अजय कांबळे, सम्राट कवाळे, आयुष तडाखे, अमर सूर्यवंशी, निकेश गायकवाड, दत्ता लोखंडे आदी उपस्थित होते. शिराळा तालुक्यातील भाट शिरगाव इथं सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमाराला चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक भाट शिरगाव आणि बिऊर या 2 गावांच्या हद्दीवरील ओढ्यात कोसळला. या अपघातानंतर ट्रकमधील क्लीनर कसाबसा बाहेर आला, पण ब्रेकजवळ पाय अडकल्यामुळं चालक ट्रकमध्येच अडकून पडला होता. भाट शिरगावमधील तरुणांनी मदतीसाठी धाव घेत चालकाला सुखरूप बाहेर काढलं. रत्नागिरीहून शिराळ्याच्या दिशेनं चिरा घेऊन चाललेला 16 चाकी ट्रक भाटशिरगाव आणि बिऊर या 2 गावांच्या हद्दीवरील आवळ ओढ्यात कोसळला. या अपघातातून क्लीनर कसाबसा बाहेर आला, परंतु ब्रेक खाली पाय अडकल्यामुळं चालक ट्रकमध्येच अडकून पडला होता. पात्रात आडव्या झालेल्या ट्रकमध्ये पाणी घुसून चालक बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. भाट शिरगावमधील तरुणांनी त्यांचं चिरा बगॅस वाहतुकीमधील कौशल्य वापरत चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला 2 JCBंच्या मदतीनं ट्रक उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ट्रक उचलत नसल्यानं क्रेनचा वापर करण्यात आला. एकाच वेळी 2 JCB आणि क्रेनचा वापर करूनही ट्रक लवकर वर उचलत नव्हता. अखेर 12:30 वाजण्याच्या सुमाराला केवळ वीतभर ट्रक उचलण्यात यश आलं. त्याचवेळी भाटशिरगावच्या तरुणांनी मोठ्या कौशल्यानं चालकाला ट्रकमधून बाहेर काढलं. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. दत्तात्रय देसाई, सुखदेव आलुगडे, दीपक मोरे, उमेश पवार, प्रतीक साळुंखे, लालासाहेब घोलप, सागर सोनटक्के, शनिराज आलुगडे, विश्वदीप देसाई, राजवर्धन ग देसाई, राजवर्धन म देसाई, सागर कदम, JCB मशीन मालक सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, सागर देसाई, संदीप गुरव आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. भाटशिरगावचे सरपंच भगवान भंडारे, पोलीस पाटील सचिन गुरव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, हवालदार अनुज पाटील, कॉन्स्टेबल सचिन कांबळे यांनी त्यांना सहकार्य केलं. रात्रीच्या वेळी भाटशिरगावकरांनी एकजुटीनं मदत आणि बचाव कार्यात दिलेलं योगदान तालुक्यात कौतुकाचा विषय ठरलंय. कागल तालुक्यातील विशाल कांबळे यानं मार्च 2022मध्ये एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं होतं. पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील भुईंज इथून ताब्यात घेत पीडितेची सुटका केली होती. पीडितेनं दिलेल्या जबाबावरून विशाल विरोधात पोक्सो अंतर्गत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुरगुड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत संशयित विशाल कांबळे विरोधात विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पोलिसांनी केलेला तपास, सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य मानून विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांनी विशाल मारुती कांबळे याला 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट SS इंगळे यांनी काम पाहिलं. विशाल मारुती कांबळे याने अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर गैरवर्तणूक करून तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यातून पळवून नेलं होतं आणि त्यावर आज निकाल लागलेला आहे. आज मेहरबान पेरमपल्ली साहेबांनी स्पेशल पोक्सो कोर्ट कोल्हापूर यांनी विशाल मारुती कांबळे याला पोक्सो 10 आणि 11 अंतर्गत 3 वर्ष शिक्षा आणि 363 IPC अंतर्गत 7 वर्ष शिक्षा आणि दोन्ही मिळून 10,000चा दंड ठोठावला आहे. सदर कामामध्ये मी 5-6 साक्षीदार तपासले आहेत आणि मुलीचा जबाब ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने ही आज शिक्षा ठोठावली आहे. आपल्या मुलीचं खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी धडपडणारे वाळवा तालुक्यातील शिगावमधील संतोष शामराव कोळी यांच्यावर काळानं घाला घातलाय. संतोष कोळी हे मुलगी समीक्षाला पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात सोडून गावी परतत असताना भादोले ते शिगाव दरम्यान विरुद्ध दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात संतोष कोळी यांचा जागीच मृत्यू झालाय. संतोष कोळी यांच्या अपघाती मृत्यूबद्दल शिगाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, यासह अन्य मागण्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आल्यात. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. धोकादायक इमारती, धोकादायक झाडं, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक विजेचे खांब, रस्त्यावरील ओपन मॅनहोल या सगळ्यामुळं सध्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कामं तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी संघटनेनं केली आहे. पावसाळ्यात दूषित पाणी येण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष अमित नागटिळे, डॉक्टर आकाश कांबळे, अमित कांबळे, प्रसाद कांबळे, निलेश कांबळे आदी उपस्थित होते. गांधीनगरसह 13 गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजना राबवली जाते. सध्या या योजनेचं काम ठप्प आहे. करवीर पंचायत समितीच्या विशेष सभेत यावर चर्चा झाली. यामध्ये या योजनेच्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सभापती, उपसभापती आणि सदस्यांनी 13 गावांचा दौरा करण्याचा निर्णय झाला. महावितरणनं ग्राहकांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नये असा ठरावसुद्धा या सभेत करण्यात आला. गांधीनगरसह 13 गावांसाठीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून करवीर पंचायत समितीच्या विशेष सभेत चर्चा झाली. सभापती साताप्पा पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपसभापती दीपाली पाटील, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पंचायत समिती सदस्यांसह 13 गावांचे ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. या योजनेची ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरिंगचे नितीन कुमार माने यांना संदीप पाटील, अनिल म्हेत्रे, रवी मल्लानी, शिल्पा हजारे, विलास पाटील या पंचायत समिती सदस्यांनी संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळं 13 गावांमधल्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारला. कणेरीचे सरपंच निशांत पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंगकडून ग्रामस्थांना मोफत नळ जोडणी मिळणं आवश्यक असताना ग्रामस्थांकडून 2,500 रुपये आकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी या 13 गावात पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, कंपनीचे अधिकारी एकत्रित दौरा करतील असं सांगितलं. महावितरणचे अधिकारी समीर अत्तार यांना धारेवर धरत सभापती साताप्पा पाटील यांनी सोलर प्रकल्प जोडूनही ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन दिलं जात नसल्याचं सांगितलं. सदस्य निवास पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळं दुप्पट वीज बिल येत असल्याचं सांगितलं. अत्तार पुन्हा पुन्हा एकच माहिती देत असल्यानं पंचायत समिती सदस्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. यावेळी सदस्य रवी पाटील, संदीप पाटील, शिल्पा हजारे यांनी जोपर्यंत वीज ग्राहकांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत असा ठराव मांडला. याला उपस्थित सदस्यांनी संमती दिली. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचा विभागीय कामगार मेळावा कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रवीण केसरकर यांचा तसंच एसटी कर्मचारी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजीव चिकुर्डेकर, मेजर सुभाष थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचा विभागीय कामगार मेळावा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला. यावेळी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रवीण केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसंच एसटी कर्मचारी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष संजीव चिकुर्डेकर, सेवानिवृत्त चालक मेजर सुभाष थोरात यांचा सत्कार करण्यात आला. माजी विभागीय लेखाधिकारी विलास चौगुले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील घोरपडे, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे विजयानंद पोळ, ऋषिकेश पाटील, बाबूराव कांबळे, मारुती पुजारी, हबीब चाऊस, हसन मणेर, अय्याज चौगुले, बी.डी. शिंदे, बाळासाहेब साळोखे, विजय भोसले, संदीप पाटील, रविराज नलवडे, शिवाजी डांगे, फजल जामखाने, श्रीनिवास कुंभार, गणेश साळोखे, उत्तम पाटील, रणजित काटकर, सँडी सलनकुरे, वैशाली पिंगळे, अनिता पाटील, अश्विनी चौगुले, सोनाली कोळी, अंकिता राऊत, राजश्री खोत आदी उपस्थित होते. कागल नगर परिषदेकडून चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणी संदर्भातील नोटिसांचं वितरण सुरू आहे.
नागरिकांनी नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मुख्याधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवावी असं आवाहन नगराध्यक्षा सविता माने यांनी पत्रकार बैठकीत केलंय. मालमत्ता कराचं मूल्यांकन दर 4 वर्षांनी होणं अपेक्षित असलं तरी 2016 नंतर कोरोना महामारी आणि निवडणुकांमुळे कागलमध्ये ते होऊ शकलं नाही. त्यामुळे यंदा कागल नगर परिषदेकडून कर आकारणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मालमत्ता कर आकारणी संदर्भातील नोटिसांचं वितरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मुख्याधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवावी असं आवाहन नगराध्यक्षा सविता माने यांनी पत्रकार बैठकीत केलंय. करवाढीचा अधिकार प्रशासनाला असला तरी करवाढीला आमचा विरोध असून नागरिकांच्या हरकतींचा विचार करून प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. शासन नियमानुसार करवाढ अनिवार्य असली तरी सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या बाजूनं आहेत. प्रत्येक प्रभागातून जास्तीत जास्त हरकती दाखल करून करवाढ पूर्णपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सांगितलं. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी गेल्या 10 वर्षात करवाढ झालेली नसली तरी सध्याच्या करवाढीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजर्षी शाहू आघाडीचा तीव्र विरोध असल्याचं सांगितलं. नागरिकांनी हरकती नोंदवल्या नाहीत तर करवाढ मान्य असल्याचं गृहीत धरलं जाईल असं त्यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला चंद्रकांत गवळी, आनंदा पसारे, नवल बोते, सुशांत कालेकर आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केल्यामुळं गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ठप्प आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांविना गावाचा कारभार करण्यासाठी अडचणी येत असल्यानं ताबडतोब ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गावाला न्याय द्यावा या मागणीसाठी ग्रामपंचायत गडमुडशिंगीच्या वतीनं करवीर सभापती साताप्पा पाटील यांची भेट घेत मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी सभापती पाटील यांनी लवकरात लवकर ग्रामविकास अधिकारी देण्याचं आश्वासन दिलं. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावची लोकसंख्या सुमारे 25 ते 30 हजार इतकी आहे. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांची 29 मे रोजी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर आजतागायत ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राजकीय वादामुळे सुमारे 30,000 लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामस्थ सध्या अडचणीत सापडलेत. गेल्या 2 महिन्यांपासून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ठप्प आहे. याबाबत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांच्यासह सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांची भेट घेत मागण्यांचं निवेदन दिलं होतं. मात्र निवेदन देऊनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं सोमवारी संतप्त ग्रामस्थ आणि सदस्यांनी करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी सभापतींनी समन्वय साधून लवकरात लवकर ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सूडबुद्धीचं राजकारण करून गावाला वेठीस धरू नये. तानाजी पाटील यांच्या सूचनेवरून ग्रामविकास अधिकारी धनवडे यांची बदली करण्यात आली असून उपाध्यक्षांच्या सांगण्यावरूनच नवीन ग्रामविकास अधिकारी नेमले जात नसल्याचा आरोपही सुदर्शन पाटील यांनी केला. गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे. कचरा व्यवस्थापन ठप्प आहे. पाणी बिल आणि घरपट्टी वसुली न झाल्यानं पाणी योजनेचं वीज बिल भरता आलं नसल्यानं पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळं ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्यात. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन गावात ताबडतोब ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गावाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दीपाली पाटील आणि गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी सभापती साताप्पा पाटील यांनी लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, अनिल म्हेत्रे, शिल्पा हजारे, अनिता कांबळे, रवी पाटील, अरविंद शिरगावे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, लखन माळी, उत्तम पाटील, संतोष कांबळे, बाळासाहेब कांबळे, अशोक गवळी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरण 52% भरलं. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 11 इंचांवर. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली. उद्यापासून पावसाचा जोर ओसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
पूरस्थिती, आषाढी वारी याचा विचार करून SIRला मुदतवाढ द्या. SIRमधील त्रुटी दूर करा. काँग्रेसची मागणी. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं निवेदन. माहिती अधिकार नियम 2026च्या नियम स्थगितीची सरकारकडून घोषणा. मात्र नव्या नियमांची अंमलबजावणी सुरूच. संभ्रम दूर करण्याची माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मागणी. अंगाला चिखल फासत मनसैनिकांनी इचलकरंजी महापालिकेसमोर केली निदर्शनं. शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे वेधलं लक्ष. आणि आज पहाटे श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पार पडला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.